कुरुंदवाड पालिकेच्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठीचे सुमारे 15 कोटी रुपये शिल्लक असतानाही पालिका प्रशासनाकडून योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळत नाही। ही गंभीर आणि निष्क्रियतेची बाब असून तात्काळ प्रशासकीय मान्यता घेऊन काम सुरू करावं अशी ठाम मागणी कृती समितीचे नेते राजू आवळे आणि प्रफुल्ल पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील नागरिक आजही अपुऱ्या आणि असुरक्षित पाण्याच्या पुरवठ्यावर अवलंबून आहेत। गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांनी भरलेल्या पाणीपट्टीच्या माध्यमातून जमा झालेला निधी आणि त्यावरील व्याज याचा उपयोग जनतेसाठी होत असल्याची खंत आहे। सन 2011 साली पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी त्यावेळी शासनाने 10% लोकसहभागाची अट घातली होती। त्या अटीच्या आधारे नागरिकांकडून 44 रुपये वाढ करून 150 रुपये प्रतिवर्ष पाणीपट्टी वसूल करण्यात आली। त्यामुळे दरवर्षी जमा होणाऱ्या रकमेचा आकडा आज 3 कोटींपेक्षा अधिक झाला। याशिवाय पालिकेच्या खात्यात 2015 साली पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 6 कोटी रुपये जमा आहेत। या दोन निधींसोबत मिळणाऱ्या व्याजासह एकूण शिल्लक रक्कम 15 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, असं सांगत आवळे पाटील पुढे म्हणाले, एवढा मोठा निधी शिल्लक असताना देखील पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू का करण्यात येत नाही। कृती समितीने या निष्क्रियतेत जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे। जुनी नळ पाणीपुरवठा योजना रद्द करण्यात आली आहे। नवीन योजनेसाठी प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे। पालिकेकडे 15 कोटी शिल्लक असून पालिकेने हे शासनाला सांगून प्रशासकीय मान्यता मिळवावी। आमदार, मुख्याधिकारी, कृती समितीची बैठक बोलवावी। शहराच्या पाणीपुरवठ्याच्या हितासाठी पालिकेची भूमिका आणि स्वतः मांडू असं सांगितलंय। यावेळी मेडिकल असोसिएशन, छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समिती, आरपीआय पार्टीतर्फे आंदोलनाला पाठिंब्याचं पत्र देऊन पाठिंबा दिला। यावेळी प्रफुल्ल पाटील, तानाजी आलासे, संजय शिंदे, राजू बेले, बाळासू दिवटे, जितेंद्र साळुंखे, बाळू मगदूम, प्रशांत शापुरे, किरण शिंगे, प्रवीण खबाले, अर्शद बागवान, अनिकेत बेले, अभय पाटुकले आदी उपस्थित होते।